विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये या प्रकारचं गणित आलेलं आहे आणि ह्या देखील प्रकारचं गणित आलेलं आहे. गणित दिसायला सारखंच दिसतंय. उणे 1चा 27वा घातांक किती? याचे पर्याय आहेत उणे 27, 27 उणे 1 आणि अधिक 1. आणि हे उणे 1ला त्यानेच 27 वेळा गुणल्यास उत्तर किती येईल? आणि ह्याचे देखील पर्याय तेच आहे. सर्वप्रथम आधी आपण उणे 1चं बघू. उणे 1चा 27 घात. हे काही नाही, सोपं आहे. उणे 1ला किती वेळेस त्याचा त्यानंच गुणाकार केला तर येणारं उत्तर हे एकच येते. फक्त उणे येईल का अधिक येईल एवढंच आपल्याला पाहिजे. पण घातांकामध्ये नियम आपल्याला माहीत असला पाहिजे की उणे संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल तर येणारं उत्तर हे उणे असते आणि इथं येणारं उत्तर हे 1 येते. जर उणे संख्येचा घातांक समसंख्या असेल तर येणारं उत्तर हे अधिक येते, म्हणून याचं उत्तर उणे 1. आता इथं बघू. उणे 1ला इथं काय करतात लोक? उणे 1ला उणे 27 असंच गुणाकार करतात, पण तसं नाही. उणे 1ला त्यानेच म्हणजेच उणे 1ने किती वेळेस गुणाकार केलाय? 27 वेळेस, म्हणजे याचा 27वा घात करू आपण. मग उणे 1ला उणे 1 गुणिले हे उणे 1ला 27 घात किती आलंय? उणे 1. उणे गुणिले उणे अधिक, येणार उत्तर अधिक. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अधिक 1 आहे, या प्रश्नाचं उत्तर उणे 1 आहे. प्रश्न जरी सारखे दिसत असतील तरी दोन्हीमध्ये फरक आहे आणि नवोदय परीक्षेला हा येणारा प्रश्न हा येऊ शकतो, हा देखील येऊ शकतो, परंतु आपण दोन्ही इथंच करून तुलनात्मक याचा विचार केलेला आहे.